श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही? बघा, मी इथं नागदिवे बनवते. नागपूजन आज आहे, म्हणजे हा माझा उद्या येणार म्हणजे व्हिडिओ. तर बघा, इथं छान असा पाक करून घेते. हे चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ भेटेल म्हणजे बघायला. तर बघा, छान इथं असा पाक करून घेते. आपल्याला बाजरीचे करायचे आहेत, बाजरीचे आणि गव्हाचे दोन्ही करायचे आहेत. तर बघा, मी इथं ताट घेतलेलं आहे. ताटात मी थोडंसं गुळाचं पाणी गाळून घेते. तर छान इथं असं बाजरीचे पहिले करून घेऊया आणि त्याच्यात तूप टाकूया. आपल्या आवडीनुसार आपण करायचं आहे. हे गोड कमी आहे जास्त, तर गोडच करते मी थोडंसं. तर मी ह्याच्यात तूप घातलेले, तूप आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेले. आणि इथे 1 वाटी असं पीठ आहे. तर छान असा घट्टसर गोळा बनवून घेऊया. आमच्या इथं नागदिवे बनवतात. तुमच्या इथं बनवतात का ते नक्की मला सांगा. बघा, इथं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे मी. आता गव्हाचं देखील तसंच करायचं. गाळून घेतलेलं आहे गुळाचं पाणी. 5 म्हणजे हे जे करणार आहे बाजरीचे, आणि 5 गव्हाचेही करणार आहेत. तर ह्याच्यात बी तसंच केलेले, तूप टाकलेले मी 1 चमचा. आणि हे गव्हाचं पीठ आहे, ते देखील 1 वाटी असं घेतलेलं आहे. तर छान असं घट्टसर ह्याचा बी गोळा मळून घ्यायचा आहे. खूप घट्ट नाही मळायचे आणि खूप पातळही नाही मळायचे. बघा, इथं मी दोन्ही घेतलेले. तर छान असं दिव्यांचा आकार करून घेऊया. मग दोन्ही साईडने असं करायचं ह्याला, आणि दिव्याचा शेप द्यायचा आहे त्याला. बघा, हे असं छान वाटतं. हे झालेलं बनवून माझं. असंच बनवून घेते आता मी. बघा, गव्हाचे आणि बाजरीचे दिवे तयार आहेत. बघा, इथे हे माझ्या मुलीने बनवलेलं आहे छोटासा. आणि पाणी गरम करून ठेवलेले आणि जाळी ठेवलेली वरती. तर एक एक दिवा असा मी ठेवते ह्याच्यावरती. असे उकडून घ्यायचे आपल्याला दिवे. तुमच्या इकडं बी बनवतात का ते मला नक्की सांगा. तुमच्या साईडला कसं करतात ते सांगा मला. छान असे वाफवून घ्यायचे ते दिवे. वाफ चांगली बसून. बघा, कलर चेंज झालेला आहे. किती छान वाटतं ते. आपण गॅस बंद करून घेऊया. तर थंड झाल्यावर मग आपण काढून घेऊया त्याला. बघा, मी इथं तूप घालून घेतलेलं आहे आणि तो दिवा लावलेला आहे. आता आपण देवाऱ्यात नेऊन मी दाखवते तुम्हाला. बघा, छान अशा वाती लावलेल्या आहेत तिथं. बघा, असे दिवे लावून झालेले आहेत. तर छान असे, किती छान वाटतं बघा.
तर बघा इथं मेथीची भाजी, चपाती, डाळ भात असं ठेवलेला आहे नैवेद्य. आणि सोबत पाणी देखील दाखवलेले देवाला. तर छान असं